सर, माझं नाव श्रीराज मोडे. मी माझं डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूलमधलं कंप्लीट केले आहे. मी सध्या गुरु कॉम्प्लेक्समध्ये MSc-IT कोर्स करीत आहे. लास्ट सॅटर्डेला गुरु कॉम्प्लेक्समध्ये हार्डवेअर डिस्कनेक्टिव्हिटी आणि कनेक्टिव्हिटीवर छोटंसं लेक्चर आलं होतं. मी त्याची छोटासा डेमो दाखवून. आपण सगळ्यांनी बघितलं असेल की CPU बऱ्याचशा शाळेत ह्याला CPU सांगितला जातो, पण CPU तो नाही. इथं मदरबोर्डवर छोटीशी चिप हा रेस्ट केलेला असतो. मागच्या साईडला सरांनी आम्हाला सांगितले की मदरबोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्टिव्हिटी कशी करतात. तर मदरबोर्ड असा कम्प्युटरमध्ये ह्या ठिकाणी रेस्ट केलेला असतो. इथं सगळीला कनेक्टिव्हिटीची जागा दिलेली असते. इथं ह्या पद्धतीने कनेक्ट केलेलं आहे. ही आहे वीज केबल. ही सर्वात महत्त्वाची केबल आहे. सरांनी आम्हाला सांगितले की ह्या कधी कधी कम्प्युटरवर मुंगे येतात, स्क्रीन ब्लर होते, तर टेक्निशियन आल्यावर ते रिपेअर करायचे 600-700 रुपये घेतो. पण ही केबल मार्केटमध्ये फक्त 200-100 रुपयामध्ये भेटते, डिपेंडिंग अपॉन ब्रँड. तर सरांनी सांगितलं सर आम्हाला तो त्याचे टेक्निशियन त्याच्या स्किलचे किती पैसे घेतो. सर आम्हाला ही स्किल शिकवताय. सर आम्हाला हे सांगतात की तुम्ही स्किल हे करा, 200 रुपयाची गोष्ट तुम्ही सर्च करू शकता. ही आहे हार्ड डिस्क. हिला ब्रेन ऑफ द कम्प्युटर म्हणतात. ही 250 GB ची हार्ड डिस्क सरांकडे आहे. आहे मदरबोर्डवर ही रॅम चिप लावलेली असते. आपण जेवढ्या ह्या चिप लावून तेवढं कम्प्युटर फास्ट वर्क करतो. आपल्याला चांगली परफॉर्मन्स येते त्याने. SMPS तो या ठिकाणी असा रेस्ट केलेला असतो. याला स्विच मोड पॉवर सप्लाय युनिट असे म्हणतात. गुरु कम्प्युटर्स आपल्याला शिकवते की बंद पडलेले कम्प्युटर कसे चालू करायचे.